दुश्मन न करे दोस्त ने वो ऐसा काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है. असे बोल होते जयंतराव पाटलांचे त्यांच्या शोकसभेमध्ये. आत्ताच अजितदादांची शोकसभा पार पडली आणि त्या शोकसभेमधली काही संभाषणं, काही भाषणं मी ऐकली. त्याच्यानंतर म्हणजे जय वीरूची जोडी म्हणता येईल आपल्याला, जयंतराव पाटलांची आणि अजितदादांची. आणि ते दुःख बोलता बोलता व्यक्त करता का त्यांना हुंदका काही आवरला नाही. तसंच रोहित दादांचा सुद्धा ज्यावेळेस बोलत होते तेव्हा ते म्हणजे सभागृहात बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की ते शब्द झिपऱ्या कमी कर, शर्टाचा बटन लाव, म्हणजे ह्या गोष्टी माणूस दादा गेले खरे, पण ते भाषणं, त्यांचं ते बोलण्याची स्टाईल, त्याच्यामुळं ते जयंतराव पाटलांनी सांगितलं गेले 38 वर्ष आम्ही हे राजकारणात आहोत आणि त्या आठवणी कुठं ठेवायच्या. म्हणजे जे आता अजूनही महिना होतील जवळ दादांना जाऊन, पण त्यांची ती भाषणं, लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून आपण काय गमावलं याची आपलंही जाणवतं आहे. पण कसं असतं, माणसाने जी कमावलेली संपत्ती हेच आहे की दादा गेले खरे, पण त्यांचे व्हिडिओ, त्यांच्या त्या आठवणी इतक्या अजरामर आहेत लोकांच्या मनात की आपण ते शब्दात सांगू शकत नाही. त्याच्यामुळं ती शोकसभा तुम्ही एकदा बघाच, त्याची शोकसभा बघता बघता त्यांच्या त्या बोलण्याच्या, त्या आठवणींनी आपल्या सर्वसाधारण माणसाच्या डोळ्यात पाणी येतं. कारण दादा होतेच असे, किती आठवणी ठेवून गेली दादा आपल्या याच्यावर. असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण आता होऊन गेलंय. आता महिना होईल जवळजवळ 2-3 दिवसांनी, आणि दादांच्या आठवणी या गोष्टी बघता अक्षरशः म्हणजे बऱ्याच वेळेला माणूस आपले नाराज होतो की असं झालंच कसं. अजूनही आपलं असं वाटतं की दादा पाहिजे होते आपल्याला. आणि त्याच्यामुळं कसं खरंच सांगताना, त्या भाषणं ऐकताना माझ्या देखील 2-3 वेळास अचानक डोळ्यात पाणी आलं की खरंच दादा तुम्ही ग्रेट होतात. असो, सुप्रभात. आता दादांना मिस करण्या व्यतिरिक्त आपल्याकडं काही राहिलं नाही दादांचं. आपलं एक आधार